अरे ओंकार, टीचर असे आपल्याला खाली बोलवलं मैदानावर. तुझ्या पुढे मैदानात मी येतो. येशील ना? हा. अरे यार, एवढे लाईट पण कोण बंद करणार? त्यापेक्षा मी असंच जातो. अरे ओंकार थांब, कुठे चाललंय? मी खाली मैदानावर खेळायला चाललोय. अरे इतकी लाईट फॅन चालू ठेवून. अरे एवढे लाईट पण कोण बंद करत बसणार? त्यापेक्षा मी असंच चाललोय. अरे पण त्यामुळे किती वीज वाया जाते. सोड आता. अरे मी एक उपाय शोधलाय वीज बचतसाठी, तर तुला मी तो एक्सप्लेन करतो. ये इकडे. हे बघ ओंकार, मी हा प्रोटोटाईप क्रिएट केला आहे. ह्याच्यामध्ये मी हे सगळे पार्ट्स वापरले जी या वीज बचतच्या प्रोजेक्टमध्ये कामी येतात आपल्याला. हे सर्वांची नावं काय? हा आहे PRI सेन्सर, हा आहे रिले मॉड्यूल, हा आहे HSP32 बोर्ड आणि हा आहे 5 वोल्ट चार्जर अडॅप्टर आणि या जम्पर वायर्स, आणि हे सगळं कनेक्ट करून आपण प्रोजेक्ट बनेल. बरोबर, पण याची किंमत काय असेल? अरे की जास्त महाग पण नाही आणि स्वस्त पण नाही. जर तुला हे बनवायचं आहे ना तर तुला 1000 ते 1200 पर्यंत किंमत लागेल. तू जर अजून हे बनवलं नाहीये तर तुझ्याकडे प्रिंट कशी? अरे मी हे बनवायला काय केलं माहिती आहे का, जे हे मॉडेल्स आहेत, हे पार्ट्स आहेत, ते मी गुगलवरून त्याचे इमेजेस घेतले, कारण मला माहिती आहे कसं बनवायचं आहे. मग मी हे AI ला ChatGPT दिलं आणि त्याला बोललो ह्याची एक इमेज क्रिएट कर, म्हणजे हे प्रोटोटाईप कसं दिसेल ते समजायला. आता आपल्याकडे काय वेळ नाही, म्हणून मी तात्पुरतं हे इमेज क्रिएट केलं रेफरन्ससाठी. ठीक आहे, पण हे काम कसं करणार? आणि खूप सोपं आहे. आपण एका रूममध्ये लावायचं, मग जेव्हा पण आपण बाहेर जाऊ आणि लाईट फॅन चालू असेल तर सेन्सर मोशन डिटेक्ट करेल किंवा कुठली पर्सन आहे का हे डिटेक्ट करेल. 1 मिनिटापर्यंत जर कुठलेही मोशन किंवा पर्सन दिसला नाही ह्याला रूममध्ये तर हा सिग्नल पाठवेल आणि ते सिग्नल डायरेक्ट सर्किटकडे पोहोचतील, कारण हे सर्किटला कनेक्ट असणार आहे. मग ते सर्किट ऑटोमॅटिकली स्विच बंद करेल, त्यामुळे आपली वीज वाचेल. खूप सोपं आहे हे. हो,